त्या ठिकाणी आपण एकदम टोकाचं पाऊल घेतलंय, उपोषणाला बसले. तुमच्या काय प्रमुख मागणी आहे? आमच्या प्रमुख मागण्या अशा आहे सर, ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्टरनं हे रोडचं काम चालू केलं तर आम्ही बघायला गेलो असता आमच्या असं लक्षात आलं की ते फक्त 1 इंच डांबर टाकत होते. तर ते आम्ही बघितलं तर तिथं आपण मोटरसायकल जरी उभा केली तर स्टँडमध्ये जात होतं आणि हातानं जर उकरीलं तर डांबरवरती येत होतं. आम्ही त्यांना विचारपूस केली असता त्यांनी सांगितलं ह्याच पद्धतीत काम होणार नसल करायचं तर आम्ही आमचे वाहनं घेऊन चालले जातो, यानंतर तुमचं काम होणार नाही. आणि तुम्ही प्रत्यक्षात जाऊन पण बघू शकता, जे काम झालेलं आहे त्याचे सुद्धा तुम्ही व्हिडिओ वगैरे काढून नेऊ शकता. त्यावर तुमच्या लक्षात येईल का काम कुठल्या क्वालिटीचं झालेलं आहे. तुम्ही आज एवढं टोकाचं पाऊल उचलले, तुम्ही या अगोदर काही प्रशासकीय अधिकाऱ्यांशी काही भेट वगैरे केली का? त्यांचे इंजिनियर आले सर इथं, ते म्हणे आम्ही काम चालू करतो 4-8 दिवसात. नंतर त्यांनी उडवाउडीची उत्तर दिली. त्यांनी सांगितलं डांबर मिळतच नाही. आणि आता पावसाळा जवळ आला आहे सर, शेतकऱ्याची दैन होती आणि हा शेतकऱ्याचा मुख्य रस्ता आहे. आणि इकडं म्हणजे शेतवस्तीत राहणारे आता शाळा चालू होते, विद्यार्थ्यांना पावसाळ्यात कसं यायचं सर? आता आमची हीच मागणी का त्यांनी पाऊस चालू व्हायच्या पहिले डांबरीकरण करण्यात यावं आणि इस्टिमेटनुसार काम करण्यात यावं. रांजणगाव खुरी ते मारोळा रोड किती किलोमीटरचा रस्ता आहे हा 3 किलोमीटर. आणि या रोडला किती गाव अटॅच आहे? या रोडला सर हा इकडं मुख्य रस्ता आहे, इथून मारोळा आहे, मारोळ्यावरून फारोळ्याला जातो, फारोळ्यावरून DMICला जातो. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची सुद्धा मोठी गैरसमज आहे. इकडं भरपूर वस्ती आहे सर, किमान 50 विद्यार्थी इकडे शाळेत येतात. कधीपासून चालू आहे सर आपलं हे काम तसं सर 2 वर्षापासून चालू आहे, पण डांबरीकरण जे आहे ते यांनी 3 महिन्यापूर्वी केलं. 3 महिन्यापूर्वी केलं, आम्ही पाहिलं त्याने सर काम बोगस करीत होते. फक्त त्यांना आम्ही विचारायला गेलो, गावकरी 10-15 जण होते. ते म्हणले बघ एवढं बोगस काम करताय. ते मी कामच करत नाही, मी माझ्या मशिनरी घेऊन चालले जातो. ठेकेदार कोण होतं, काय नाव होतं? दौंडे होते, दौंडे. तुम्ही इथल्या स्थानिक आमदाराशी काही या संदर्भामध्ये बोलणे? गावकऱ्याने केली सर, त्यांचं हेच म्हणणं पडलं तर डांबरच नाही. आता मोठमोठ्या ठिकाणी रोडचे कामं सुरू आहेत, त्या ठिकाणी डांबर उपलब्ध आहे. आम्ही पण तेच बोललो मग त्यांना का मोठमोठ्या ठिकाणी डांबरीकरण चालू आहे, मोठमोठ्या हायवेचे काम चालू आहे, तिकडे डांबर मिळत आहे आणि छोट्याशा कामाला डांबर का मिळत नाही? मग PWDच्या अधिकाऱ्यांना तुम्ही भेटले का इंजिनियर लोकांना? नाही, ते इंजिनियर इथं येऊन गेले ते सर. अच्छा, त्यांनी 2-4 दिवसात काम चालू करतो, आज 3 महिने झाले. मग त्याच्यात त्यांना रिमाइंडर दिलं नव्हतं? नाही, काहीच नाही दिलं. आणि तुम्ही आता जे डांबर टाकलेलं आहे त्या कामाची सुद्धा पाहणी करू शकता, कशा पद्धतीत टाकलेलं आहे. 3 महिन्यात रोड 50% उकाळलेला आहे. आणि असं जर काम होत असेल आणि शासनाची फसवणूक करीत असेल आणि जनतेची पण फसवणूक करीत असेल, जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना 3 महिन्यात रोड फुटत असेल तर दुसरा रोड कधी मिळणार सर? एक तर रोड मिळत नाही आणि मिळाला तर व्यवस्थिशीर करत नाही. आता तुम्ही आंदोलनाचा पवित्रा घेतला, समजा आमरण उपोषणाला तुम्ही बसलेले आहे, तर याच्यावर सुद्धा तोडगा नाही निघाला तर यानंतरचं पुढची काय? नाही, आम्ही हलणार नाही सर, जोपर्यंत निघणार नाही, जोपर्यंत ते आम्हाला लेखी देणार नाही की ह्या तारखेला काम चालू करणार. आणि त्यांनी पाऊस पडायच्या पहिलंच काम चालू केलं पाहिजे. आणि आमच्या 2 रस्त्याची मागणी आहे सर, मारोळा ते रांजणगाव आणि रांजणगाव ते शेकटा. ते पण रोडचं सेम अशीच कंडिशन आहे, 50% केला, 50% बंद. तिथं पण मोठमोठे दगड रोडला पडलेले आहे, लोकांना जाता येत नाही, काहीच नाही. त्या रोडला पण हीच आली. तुम्ही आता उपोषणाला बसल्यापासून कोणी प्रशासकीय अधिकारी तुम्हाला भेट द्यायला आलं होतं का सकाळपासून? आणि ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी येऊन गेले सर, ते येऊन चालले गेले. तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? पुढची भूमिका आमची हीच आहे सर, एक तर त्यांनी यावं, लेखी द्यावं, किती दिवसात काम करणार आहे आणि इस्टिमेटनुसार काम करण्यात यावं, आमची हीच मागणी. आणि जसं समजा आता हा रोड बरोबर आहे, पण जो रांजणगाव ते शेकटा रोड, शेतकऱ्यांनी काय केलं, बऱ्याच शेतकऱ्यांनी ज्याला जसं वाटन त्याने तसा रस्ता फिरवला. ज्या गटातून रस्ता आहे त्याच गटातून रस्ता करण्यात यावा, म्हणजे किमान शेतकऱ्याचा वेळ वाचल सर. एका शेतकऱ्याचे जर 2 मिनिटं वाटले त्या रस्त्याला किमान 200 ते 500 शेतकरी जातात, किमान 3 ते 4 घंट्याचं हे होतं. आणि 3-4 घंट्यात किती शेती काम होतं सर? आपलं नागपूर बाबासाहेब आमले. तुमच्यासोबत कोणी सहकारी उपोषणासाठी गाव आहे ना सर, हे काय सर्वच आहे ना. गावकऱ्यांचा आपल्याला पाठिंबा आहे का? हो, गावकऱ्याचा पाठिंबा आहे सर. ते आजूबाजूच्या खेड्यासाठी तुम्ही उपोषण करत आहात तर त्यांचाही आपल्याला पाठिंबा आहे का? 100% सर.
आणि वाटामध्ये मुरमाचे गंज घालून ठेवलेले आहे, त्यामुळे जा येण्यासाठी भरपूर त्रास होतो. आमची गाडी बिल जात नाही. मी अक्षरशः 2 वेळेस पडलो घरच्याला घेऊन गाडीवरून. मी कॉन्ट्रॅक्टरला 6 ते 7 वेळेस फोन लावला. ते म्हणतो आज करतो उद्या करतो, आजपर्यंत झालेलं नाही काम ते. आणि सगळे वडवडीचे उत्तर देऊन राहिले. म्हणजे याचं काय निवाडा करायचा ते लवकर करा, रस्ता पूर्ण करण्यात यावा. मग हे सगळ्या कळकळीची विनंती आहे. जिल्हा परिषदचे मेंबर आपले त्यांना आपण भेटले नाही का या संदर्भात? ते आलेच नाही, त्याला बोललो पण ते काही दिसले नाही. गावात येत बी नाही, निवडणूक झाल्यापासून ते काही दिसले बी नाही आम्हाला. त्यांना बोलवलं पण ते येत नाही. म्हणजे त्यासाठी आम्ही फार वैतून गेलेलो आहे. सगळ्याला सांगितलंय कोणी काम करायला तयार नाही. सगळे उडाउडीची उत्तर देते. सगळ्याला बोललोय. आम्ही सो खर्चानं ते मुरम हावर करणार होतो. धन्यवाद. आमदार साहेबांनी या रोडच्या संदर्भामध्ये आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. आपण ग्रामस्थ म्हणून आपली काय भूमिका राहील त्यांच्या पाठीची? भूमिका अशी राहील का, कारण की बऱ्याच दिवसापासून ते काम चालू आहे. एक तर अर्धवट काम झालं, त्यात जाण्या येण्याकरता म्हणजे इतका त्रास होतं का की लई त्रास होऊ राहिला. कारण की ते झाले 2 महिन्यापासून मुरमाची गंज ऐन रस्त्यातच आहे. ते नसते टाकले तरी धकले असतं, कारण की ती गंज एवढे पडलेले का, कारण की ट्रॅक्टर बी नाही, मोटरसायकल सुद्धा जात नाही. आम्ही कांदे ऑलरेडी तिकडे शेकटाचे तिकून आणले देऊन, म्हणजे मधून रस्ता होता तिथून नाही आणता आले कांदे, आम्हाला बाजूनं कांदे आणायला लागले. मग रस्ता करून फायदा झाला नाही, कारण की ते हाय जे पहिला असता तो भारी होता. मग इतकं खराब रस्ता म्हणजे हैराण झाले. आम्हाला शेतात जायला छक्का मार्गे जावं लागत पावसाळ्यात. सध्या थोडं बाकी काम तरी पण ते पूर्ण होईल. म्हणजे कारण की ठेकेदार फोन घेत नाही, काय नाही. साहेबाला बोललो, साहेब करू करू करू. ठेकेदार कोण आहे, काय नाव आहे? काय कोण आहे, काय कळसकर म्हणून आहे कोणी काय. कारण आपलं नाव काय? नारायण नव्हतं मला. त्यांना यू आय डी दाखवतो, त्याच्यामुळे मग त्यांना कळलं ना. सर्च करा. आता रामगंगावरती मारुंगा रस्ता व्हायला पाहिजे होतं किती दिवसात. ते काय इंजिनियरला माहीत, इस्टिमेट त्यांच्या माहितीनं. आता काय आहे, गावप्रभू कोण आहे हे आम्हाला काही माहीत नाही. आम्हाला फक्त काय घे नाही, रस्ता म्हणजे वाट लागते बस क्लिअर. आम्हाला साहेबाला भरपूर बोललो, वेळेस बोललो. आता आमची माझी 4 व्हीलर गव्हर्नमेंटने मान देतात, पण आता गावाचे प्रभू कोण आहे हेच माहीत नाही आम्हाला. रांजणगावचे याला विचारा, त्याला विचारा, ते मध्ये गाडी करते. कधी होतो रोड? आता काम होत होतं निकृष्ट दर्जेचं. आम्ही त्याला म्हणलो ठेकेदारला का बोट दर्जेदार कर, इस्टिमेट प्रमाण कर. त्यांना बंद केलं, यंत्रणा घेऊन गेला. आता पण होतच नाही. आमले पाटलाचा आशीर्वाद आहे आमच्यावर. ते बसले उपोषणाला आमच्या रोडा मार्ग. आणि हे राणीचे तिकडे कार्यकर्ते पलीकडे शक्कराचे. आता गावाचा प्रभू कोणीच नाही उरला. काय आमची गाडी कधी जाईल? आता माझी 4 व्हीलर तुमची जाते की 2 मिळायची. मोटरसायकल चला येतो तुमच्यासोबत. सर्वसामान्य जनतेची मजा घ्यायचं काम चाललेलं आहे. फक्त याच्यात दर्जेदार काम करायचं काम आम्ही मागितलं, त्याच्यात गावाची गावगुंडी घुसली. काय ते फक्त मजा घेते आमची. याचं काय आहे, त्याचं काय आहे, बरोबर आहे सरकार. आम्हाला फक्त काम करून घेणं महत्त्वाचं. आम्हाला काही घेणं नाही. गावाचं काम, विकास हेच मुद्दे आमचे. आता ते आमदारचं असू, खासदारचं असू, त्याचं आम्हाला बिलकुल घेणं नाही. फक्त आम्हाला काम दर्जेदार पाहिजे, हेच आमची मागणी बस. आणि हँडिकॅप या हिशोबानं मी म्हणतो का आम्हाला काम पाहिजे आणि लवकर. कधी होईल याची मागणी आमची. आता पावसाळा लागत होत आहे, पावसाळ्याच्या पूर्वी झालं पाहिजे. म्हणजे आता एक 15 दिवसात ठीक आहे. पण आमची 3 महिन्यापूर्वीची मागणी. दिवाळीपासून काम चालू आहे. 3 महिन्यापूर्वीची मागणी आहे दिवाळीपासून आतापर्यंत काहीच होईना. आता पावसाळा लागू राहिला, आता होणार नाही किंवा होईन त्याची आम्हाला माहीत नाही. पण आमची 3 महिन्यापूर्वीची मागणी आहे. व्हायला पाहिजे, दर्जेदार व्हायला पाहिजे. आता तुम्हाला एक सांगतो, गावाचे गावकरी यांचं काही घेणं नाही, देणं नाही. फक्त आम्हाला दर्जेदार काम पाहिजे बस. आपलं काय नाव? भीमराव उत्तमराव येईन आम्ही. ओके.